राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित। शरद पवार, जयंत पाटील, वंदना चव्हाण यांच्या उपस्थितीत झाला जाहीरनामा प्रकाशित। जाहीरनाम्याला शपथनामा असं नाव। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जाहीरनाम्यानंतर प्रचार गीतही प्रसिद्ध। महाराष्ट्रातील ग्रामीण भागात लोकांनी मोदींना बदलायचा निर्णय घेतलाय। शरद पवारांचं पत्रकार परिषदेत वक्तव्य। मोदी एवढ्या मोठ्या सभा घेतात याचाच अर्थ समजा काय परिस्थिती आहे। शरद पवारांची मोदींवर टीका। शरद पवारांकडून जातीय नामा जाहीर। जातीवाद आणि लांगुल चालन हेच पवारांचं भांडवल। भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांचा शरद पवारांवर हल्लाबोल। छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून विनोद पाटलांची माघार। कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार या संदर्भातील भूमिका लवकरच स्पष्ट करणार असल्याची माहिती। शरद पवारांच्या राजकीय आयुष्यामध्ये शपथेला नाही तर खंजीराला महत्त्व। पवारांचा शपथनामा म्हणजे जगातील सगळ्यात मोठी फसवणूक। शरद पवार पक्षाच्या जाहीरनाम्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। तर शरद पवारांनी धोका दिलेल्या घटनाक्रमांचा दाखला देत बावनकुळेंचा पवारांवर निशाणा। विलास मुत्तेमवार यांना आता जनाधार नाही ते नागपुरातून पराभूत नेते। त्यांनी मोदींबद्दल बोलणं योग्य नाही। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा मुत्तेमवार यांना टोला। उद्धव ठाकरेंनी महादेव जानकरांसारख्या सामान्य ओबीसी नेत्यावर अशा प्रकारे बोलणं अत्यंत वाईट। जानकरांना मानणारा वर्ग ठाकरेंना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। चंद्रशेखर बावनकुळेंची ठाकरेंवर टीका। जानकरांना हरवा, रेल्वे स्टेशनवर झोपवा अशी ठाकरेंनी केली होती टीका। खडसेंच्या प्रवासाला कुणी आडकाठी करत नाही। खडसेंच्या भाजप प्रवेशावर केंद्रात अंतिम निर्णय। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। एकनाथ खडसेंचा भाजपमध्ये प्रवेश होत असेल तर आपण स्वागतच करू। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। यावेळी भाजप नेते अतुल सावे, राष्ट्रवादीचे नेते विक्रम काळे, आमदार रमेश बोरनारे, प्रदीप जयस्वाल होते उपस्थित। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरेंकडून जोरदार शक्ती प्रदर्शन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रावसाहेब दानवे, भागवत कराड, अतुल सावेंसह कार्यकर्त्यांची उपस्थिती। भाजप उमेदवार स्मिता वाघ यांनी जळगावमधून दाखल केला आपला उमेदवारी अर्ज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।